अरे बुलाओ तो तुम्हारी है का ऐसा तो जब मेरे बुलाए तो मेरे को बुला क्या करोगे नमस्कार, मी अभय सावंत मराठी निर्भीड बातम्यांमध्ये आपलं स्वागत करतो। ऐन दिवाळीच्या वेळेलाच मीरा भाईंदरमध्ये ढाचकुलपाडा हा परिसर चर्चेचा विषय ठरला आहे। त्याचं कारण हेच आहे की 2 दिवसाआधी ढाचकुलपाड्यामध्ये एक विषय घडला होता। विषय असा होता की ढाचकुलपाड्यामध्ये राहणाऱ्या एका मुलीला कुठल्या एका परप्रांतीयाने, जो रिक्षा चालक आहे, जो कनोजवरून आला असं सांगितलं जात आहे, त्याने काहीतरी छेडछाड केली होती किंवा त्या मुलीला मेसेज केले होते असा विषय होता। त्यानंतर त्या परिवाराने काशीगाव चौकीला भेट दिल्यानंतर त्या संबंधित व्यक्तीवरती एनसीआर झाली होती। एनसीआर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी 6 वाजता समोरच्या व्यक्तींनी येऊन इथे जे सुक्कू यादव जे आहेत त्यांच्या घरावरती येऊन 40 ते 50 जण आले होते आणि इकडे त्यांच्या हातात काहीतरी हत्यार होते आणि त्यांना इथे दमदाटी करण्याचा प्रयत्न केला। दमदाटी प्रयत्न केल्यानंतर तो विषय एवढा वाढला की या ठिकाणी मोठी हाणामारी झाली आणि त्या हाणामारीचं रूपांतर या ज्या परिसरात, ढाचकुलपाडा परिसरात रस्त्यावरती जे रिक्षा पार्किंग होतात किंवा इथे एक पार्किंगचा जागा आहे, त्या ठिकाणी उभ्या असलेल्या रिक्षांच्या काचा फोडण्यात आल्या। माहिती अशी आहे की 40 ते 50 रिक्षांच्या या काचा फोडून त्याचे नुकसान देखील करण्यात आलं आहे। तर त्या घटनेनंतर या ठिकाणचे मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांनी देखील या घटनेस्थळी पाहणी केली आणि त्यांनी स्वतःची प्रतिक्रिया मांडली। तर आपण जाणून घेऊ त्यांची ही प्रतिक्रिया काय है। सुबह के टाइम है, 6 बजे लोग सोने के समय है, सब लोग सोए हुए थे। उसमें से एक कनौज वाले का फोन हमारे पास आया, यहीं पे रहते हैं वो आया कि भाई झगड़ा हुआ है। मतलब किधर? बोले आपके बच्चे लोग में हमने झगड़ा हुआ। मतलब किधर हुआ है? कुछ बता नहीं रहे। बोलते आप नीचे उतरो। मैं घर हमारे देख रहे हो, डबल मलिया घर है, यहाँ से मैं नीचे उतरा तो देख रहा हूँ 25-30 लोग खड़े हैं। कुछ लोगों के हाथ में डंडा उंडा भी था। फिर उसके बाद मैं बोला कि यहाँ से गया बिस्लरी के पास जाके देख रहा हूँ। मैं बोला कि 2 बच्चे उसमें थे बिस्लरी में, मंटेस ऊपर सोया हुआ था, समझे। फिर वहां से जो कि पूछा गया कि मैं ये लोग से पूछा कि ये बच्चे थे, तो बोलता कि कुछ लोग बोल रहे नहीं, और कुछ लोग सीधा डंडा उठा करके मारना शुरू कर दिए। 2-3 जन का सर भी फोड़ डाले। आखिर कारण क्या था? कारण क्या है? अब कारण तो यही पता नहीं। 6:30 बजे ये लोग हमारे पास फोन करके हमारे सामने ही मार रहे हैं। और ये जो रिक्शा फोड़ी गई है, इसमें कौन है? इसमें तो फिर जब पब्लिक निकली है इधर से, तो किसी का बच्चे का सर फोड़ोगे, कुछ करोगे, तो पब्लिक गुस्से में आकर के वो लोग का रिक्शा उक्सा जो तोड़ा होगा। तो इसमें कितने लोगों को चोट लगी है? हमारे 2-3 बच्चों को चोट लगी है। पुलिस से आप क्या उम्मीद रखते हैं? पुलिस से हमारी न्याय की मांग है, न्याय होना चाहिए। अच्छा, कुछ लोग ये कह रहे हैं कि यहाँ पर जो है जातिवाद निर्माण किया जा रहा है, तो क्या आप ऐसी कुछ चीजें देख रहे हैं यहाँ पे? लेकिन जातिवाद तो मैं मानता नहीं हूँ, लेकिन फिर भी यहाँ पे जातिवाद हो रहा है। ये लोग एकता बना करके, मतलब कि एक घर में तुम लोग 25-30 आदमी आकर के मारोगे, किसी को जानलेवा हमला करोगे, ये गलत है ना। तो आप पुलिस से क्या कहना चाहेंगे? हम पुलिस प्रशासन से यही करेंगे, हम न्याय की मांग करेंगे। जो लोग आए थे झगड़ा करने के लिए, वो लोग यहीं के हैं या बाहर के? कुछ लोग यहाँ से हैं, कुछ लोग बाहर से बुलाए थे। जो घटना घटी थी 6 बजे, लेकिन पुलिस आई 7:30-8 बजे। अगर पुलिस जल्दी आती तो ये घटना नहीं होती थी। नहीं, अगर पुलिस को देखिए, मेरे मोबाइल में नगर 100 नंबर पर मैं भी फोन किया हूँ, और काशी मीरा पुलिस चौक में, लेकिन पुलिस आने में देरी की है। अगर पुलिस जल्दी आ जाती तो वो काम नहीं हो पाता था, जो सब लफड़ा हुआ। पुलिस को आने में देरी हुई है। आता मी ढाचकुलपाड्यामध्ये उभा आहे। आज सकाळी पहाटे हे 2 मुलांमध्ये काही बाचाबाची झाली असेल, तर या 3 मुस्लिम मुलांनी बाहेरचे 50 मुलांना आणलं आणि घरात घुसून ज्या प्रकारे मारलं आणि वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केलं या शहरामध्ये, या ढाचकुलपाड्यामध्ये, ते निंदनीय आहे। त्याची आम्ही निंदा करतो आणि अशा प्रकारची घटना कधी घडली नाही। या भागामध्ये अधिकतर 90% हिंदू आणि 5-10% मुस्लिम आहे, परंतु कधी त्यांच्या सगळे एकमेका प्रेमान राहतात, कधी त्यांच्यात दंगल घडली नाही। पण काही लोक असतात ज्याचे कुठल्या जाती नसते, धर्म नसते, इमान नसतो, ते जन्माने तरी मुसलमान असले पण अशा लोकांचा कुठला धर्म नसतो, पण त्या लोकांनी बाहेरना 50 लोक बोलवून या ठिकाणी दंगा भडकवायचा प्रयत्न केलं।
ह्याचा आम्ही निंदा करतो आणि पोलीस प्रशासनाने आता काही लोकांना पकडलंय, पोलिसांकडे फुटेज आहेत, ते 100% लोकांना पकडतील असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे। ज्या घरामध्ये एक घरामध्ये 10-10 तरुण मुलं राहत होती आणि या चालीवाल्याचं म्हणणं आहे की ते ड्रग आणि याचं गांजाचं पण सेवन करत होते, त्या दिशेने पण पोलीस शहानिशा करतील आणि ते पण त्या ड्रगच्या ज्या काही गुन्हा असतील ते पण त्यांच्यावर दाखल करतील। ज्यांनी त्यांना इल्लीगल घर भाड्यावर दिलं त्याच्यावर पण कारवाई करतील असा मला विश्वास आहे। मी इकडच्या नागरिकांना हेच सांगेल, त्या नवीन वर्ष उद्या आहेत आणि भाऊबीज येणारा पवित्र सण आहे, आपण शांती ठेवावी आणि ज्या लोकांनी शहरात हे शांती भंग करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर कडक कारवाई झाली। अनेक रहिवाशांचा असा आरोप आहे की इकडचे सर्व जे पोलीस स्टेशन आहेत आणि पोलीस आहेत त्यांना सर्व माहिती आहे की गांजा कुठे भेटतो किंवा अंमली पदार्थ भेटतो, तरी देखील पोलीस कारवाई करत नाही। बघा, मी CP साहेब स्वतः बोलणार। CP साहेब यामध्ये मला वाटतं येऊनही गेले, ते जातीने दखल घेतील। मला विश्वास आहे पोलीस प्रशासनावर आणि कोणी कोणाला काही सहन करायचं आणि माफ करायला तयार नाही, तशा प्रकारचे पोलीस दोषी असेल तर त्या दिशेने पण आपण बघू, परंतु हे आता पुढे चालू देणार नाही। 2 दिवसात FIR झाले होते आणि तेच आरोपी 2 दिवसानंतर ते येऊन बघा, ती जी FIR झालेली त्या दिशेने पोलीस आपलं काम करत होती, परंतु तेच सांगितलं की काही लोकांमध्ये मनात काय होतं हे काय आपण ओळखू शकत नाही, पण ज्या घरामध्ये ती लोक राहत होती त्या वेगळ्याच विचाराची लोक होती। त्यांचा हेतू एकच होता, मनात काय होतं ते आता पोलीस त्यांचं इंटरोगेशन करतील, त्याला समजतील की त्यांनी दिवाळी दिवशी का केलं, बाहेरचे 50 लोक का आले, हे याच्यावर मला वाटते पोलीस कारवाई करतील। धन्यवाद। येणारे जे परप्रांतीय आहेत त्यांच्याकडून नाही, हा शहर शांतिप्रिय, इकडे 90% परप्रांतीय पण शांतिप्रिय स्थानिक लोक आणि एकत्र राहतात आणि सगळे आपले सण उत्साहाने साजरा करत असतात। धन्यवाद। ह्या परिसरातल्या आमच्या आया बहिणींची छेड काढली आणि म्हणजे लहान एक मुलगी होती त्या मुलीची पण छेड काढायचा प्रयत्न केला। आता मी त्या मुलीला पोलीस स्टेशनला पाठवलं, त्याचा गुन्हा नोंदवण्याच्या सूचना मी आमच्या DCP आणि पोलिसांना केलेल्या आहेत, ते तर होईलच, परंतु ही लोकवस्ती झपाट्यानं वाढते आणि हे झपाट्यानं लोकवस्ती वाढत असताना गुंडगिरी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। काही गांजा, अफू, चरस वगैरे ह्या ठिकाणी विकले जातात सर्रास असं सांगितलं जातं। पोलिसांनी काही आठवड्यापूर्वीच 1 किलो गांजा सुद्धा ह्या परिसरातून हस्तगत केला होता। म्हणजे पोलिसांची कारवाई त्यांच्या पद्धतीने चालू आहे, परंतु तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात जर गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं ह्या ठिकाणी येत असतील, आणि मला तर हा सुद्धा संशय आहे कारण सगळे भाड्यानं या ठिकाणी 6-6 हजार रुपये महिन्याला भाडा भरून राहतात, म्हणजे बहुतेक माझ्या अंदाजानं काही बांगलादेशी घुसखोर सुद्धा असण्याची, रोहिंग्या सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही। मी पोलिसांना चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे चौकशी होईल। ह्या परिसरामध्ये एक पोलीस चौकीची मागणी स्थानिक नागरिकांनी केली, ती पोलीस चौकीची पण मी व्यवस्था करून देतो आणि त्या ठिकाणी जेणेकरून पोलिसांचं एक आहेत पोलीस ह्या ठिकाणी 24 तास कार्यरत, म्हणून लोकांना एक त्यांच्या विश्वास एक व्यक्त होईल आणि ह्या परिसरामध्ये जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत ते पूर्णच्या पूर्ण आजच्या आज एक पोलिसांचा विशेष स्क्वॉड घेऊन ते कसे पकडता येईल यासाठी पोलीस चारी बाजूने तयारी करतात। नाही, अंमली पदार्थ विकले जातात ही वस्तुस्थिती आहे। गेल्या आठवड्यामध्ये अंमली पदार्थ जवळजवळ 1 किलो हस्तगत केलं पोलिसांनी। दुर्दैव आहे की मीरा भाईंदर शहर हे मुंबईला लागून असलेल्या शहरामध्ये अंमली पदार्थाचा एवढा मोठा साठा जर मिळत असेल, याचा अर्थ बाहेर लोक म्हणजे काही बाहेर राज्यातनं काही लोक या ठिकाणी येऊन हे अंमली पदार्थ विकतात, काही स्थानिक विकतात। काही लोकांनी आरोप पण केलेला आहे की त्यांना तडीपार केलं जातं, परंतु तडीपारी लगेच ती कशी दूर होते आणि परत ते येतात याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। त्यामुळे आमच्या पद्धतीने आम्ही सगळं करतोय, पोलिसांच्या पद्धतीने प्रयत्न करतायत। चुकी जर कुठल्या पोलिसांच्या माध्यमातून आढळली तर निश्चितपणे त्या पोलिसांवर पण कारवाई करण्यात येईल, कारण शेवटी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न आम्हाला आमच्या पद्धतीनं दूर करायचा आहे। परंतु आता हे जो काय काल रात्रीचा प्रकार घडला त्या प्रकाराची दखल घेत आम्ही ताबडतोब कारवाईचे आदेश दिलेले आहेत। ही घटना सकाळी 6:30 वाजता की 6 वाजता घडली होती। इथे माहिती मिळाली की आम्ही 6 वाजता पोलिसांना कॉल केला होता, पण पोलिसांना यायला 1 ते 1.5 तास लागला, म्हणून नाही बघा, आता मी DCP आणि CP साहेबांना तशा सूचना केलेल्या आहेत। जे लोकांचं मत आहे त्या मतानुसार काय काय चौकशी करायची, जर स्थानिक पोलीस यामध्ये जबाबदार असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, कारण पहाटे 4 वाजता काहीतरी ज्यांनी गुन्हेगारी कृत्य केलं त्यांनीच NC दाखल केली असं त्यांचं म्हणणं आहे आणि लोकांनी 6 वाजता फोन केल्यानंतर सुद्धा पोलीस पोहोचलेले आहे। म्हणजे काय नक्की आहे याची चौकशी तर करावी लागेल। ताबडतोब पोलिसांना पण ऍक्शन घेणं कठीण आहे, तरी पण त्यामध्ये जर कुठले पोलीस कर्मचारी किंवा कोणी अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल।